आजच्या आपल्या तासामध्ये आपल्याला प्रश्नोत्तरं पाहायची आहेत. पहिल्या सेमिस्टरच्या एकूण सिलेबसचा थोडक्यात आढावा पण त्याच्याबरोबर घ्यायचा आहे. पुढचं लेक्चर हे आपलं डायरेक्ट मीटिंग असेल झूमवर किंवा गुगल मीटवरती. मी तुम्हाला त्याची लिंक पाठवेन. पण आज आपण हे रेकॉर्डेड लेक्चर आहे ते प्रश्नपत्रिकेचा आढावा घेण्यासाठी त्याचा वापर आपण करू. प्रश्नपत्रिका 100 मार्कांची असेल. टोटल क्वेश्चन्स 50 असतील. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आहेत आणि 1 तासाचा वेळ तुम्हाला दिला जाईल. टाईमटेबलप्रमाणे जी तारीख आहे आणि वेळ आहे ती तपासून पहा. ग्रुपवरती अलर्ट राहा. टाईमटेबलमध्ये काही चेंजेस झाले तर तेही तिथे कळवले जातील. तुमच्या परीक्षेचा जो ग्रुप आहे त्याच्यामध्ये अलर्ट राहा. मला जी माहिती मिळेल तीही मी तुमच्यापर्यंत पोचवेनच. त्यामुळे डेट आणि टाईम हे मी आत्ता त्याच्याबद्दल काहीच सांगत नाही. ते तुम्ही टाईमटेबल पाहून ठरवायचं आहे. वेळेवरती परीक्षा द्यायची आहे. समजा 4 ते 5 असा टायमिंग असेल. उदाहरणार्थ मी सांगतोय, दुपारी 4 ते 5. 5च्या आत 5च्या आधी 5 मिनटं तुमचा पेपर संपला पाहिजे. 5च्या नंतर 1 सेकंद जरी उशीर झाला तरी तुमचा पेपर सबमिट होऊ शकत नाही आणि तुमच्या पेपरचे मार्क्स तुम्हाला मिळणार नाहीत. नंतर कितीही तक्रारी केल्या तरी त्याचा उपयोग होणार नाही, हे नीट लक्षात घ्या. त्यामुळे 1 तास जरी वेळ दिलेला असेल तरी साधारणपणे 55 ते 56 मिनटामध्ये, अगदी 57 मिनटामध्ये तुमचा पेपर झाला पाहिजे. शेवटची 3 ते 5 मिनटं तुम्ही एक पूर्ण आढावा घेण्यासाठी आणि व्यवस्थित सबमिट करण्यासाठी शिल्लक ठेवा. अगदी 5 वाजता 5च्या ठोक्याला सबमिट करण्याचा धोका पत्करू नका, कारण तुम्ही कायदेशीरदृष्ट्या जरी बरोबर असाल तरी टेक्निकली तो पेपर योग्य वेळ जाईलच असं नाही. त्यामुळे घड्याळामध्ये 5 वाजण्याच्या आधी, आणि तुमचं घड्याळसुद्धा त्या मोबाईलच्या घड्याळाशी सेट करून घ्या. मोबाईलवरचं घड्याळ तुमचं व्यवस्थित सेट करा. ते 10-15 मिनटं पुढे मागे आहे तर त्याला कॉलेज जबाबदार असणार नाही. तर ते युनिव्हर्सल आपला जो टाईम आहे त्याच्याप्रमाणे पेपर आपला सुरू होईल आणि क्लोज होईल. 5च्या आधी एखादा मिनिट वरती तुम्हाला टायमर पण दाखवला जाईल. त्या टायमरकडे लक्ष ठेवा आणि 3-4 मिनिटं आधी पेपर पूर्ण करा आणि सबमिट करा. आपला पेपर आहे राज्यशास्त्राचा. राज्यशास्त्रामध्ये फर्स्ट सेमिस्टरला सिलेबस आहे भारतीय राज्यघटनेचा. राज्यघटनेची तोंड ओळख अशा स्वरूपाचा आपला पेपर आहे. त्यामुळे राज्यघटनेसंबंधीचे सगळे प्रश्न याच्यामध्ये असणार आहेत. पहिला प्रश्न इथे दिसतोय की कोणत्या वर्षीपासून भारतीय राज्यघटना लागू झाली. तर याची 4 उत्तरं इथे दिलेली आहेत. त्यापैकी एक उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. आता शब्द काळजीपूर्वक वाचणं हे इथे महत्त्वाचं आहे. घटनेची तयारी किंवा घटना लिहायला सुरुवात कधीपासून झाली हे 1946 हे साल येईल. घटना लिहून पूर्ण कधी झाली 1949. आणि घटना लागू कधी झाली तर ते 1950. असे 3 वेगवेगळ्या तारखा येतील. त्याच्यामुळे प्रश्न काय विचारला आहे ते लक्षात घ्या आणि मग उत्तर द्या. इन विच इयर द मेकिंग ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्टार्टेड, म्हणजे दुसरा प्रश्न मी आत्ता म्हटलं तोच आहे. तर इथे अर्थातच उत्तर 46 असेल. आता दुसरा हा फसवा प्रश्न आहे. हू वॉज द चेअरमन ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडिया. भारताची राज्यघटना ब्रिटिशांनी लिहून दिलेली नाही, कुठल्या ईश्वरांनी लिहिलेली नाही, कुठल्या लष्करी हुकुमशहानी लिहिलेली नाही किंवा कुठल्या एका माणसानी लिहिलेली नाही. भारतीय घटना समितीने लिहिलेली आहे. घटना समितीमध्ये अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य मोठं होतं.
ते ड्राफ्टिंग कमिटीचे म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि त्याच्यामुळे संपूर्ण ड्राफ्ट तयार करण्याचं मुख्य काम त्यांच्या समितीकडेच होतं आणि समितीतले इतर सदस्य आजारपणामुळे असेल, इतर कोणत्या कारणामुळे असेल, बऱ्याच वेळेला हजर राहू शकले नाही. त्यामुळे सगळं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनाच करावं लागलं. त्यामुळे आपण त्यांना घटनेचे शिल्पकार म्हणतो. परंतु टेक्निकली प्रश्न काय विचारला आहे ते नीट लक्षात घ्या. जर प्रश्न घटनेचे शिल्पकार कोणाला म्हटले जाते असा असेल तर त्याचं उत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं असू शकतं. पण हू वॉज द चेअरमन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडिया? डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे त्याचे चेअरमन होते. पहिलं फसवं उत्तर अर्थातच म्हणून मी तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं दिलेलं आहे. काही जणांना जवाहरलाल नेहरूंनी घटना लिहिली असं वाटतं, तर काही जणांना वाटतं महात्मा गांधींनी लिहिलेली असेल. प्रत्यक्षात घटना समितीने ती लिहिली आणि घटना समितीचे अध्यक्ष नंतर पहिले राष्ट्रपती झालेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. घटनेमध्ये दुरुस्त्या करण्याची सोय करून ठेवलेली आहे. कुठलेही कितीही एकापेक्षा एक विद्वान घटना समितीमध्ये होते, परंतु परिस्थिती बदलते. आपण ही चर्चा पण वर्गामध्ये केलेली आहे, तुम्ही त्याचं योग्य उत्तर पण दिलेलं होतं. परिस्थिती बदलते तशी घटना बदलावी लागते. कॉम्प्युटर्स आणि इंटरनेट हे 1946 साली 50 साली अस्तित्वातच नव्हतं. इंटरनेट तर अजिबातच अस्तित्वात नव्हतं. कॉम्प्युटर्स होते पण ते अतिशय रुडिमेंटरी म्हणजे अतिशय जुनाट अवजड बोजड असे होते. भारतापर्यंत ते पोचलेही नव्हते. तर त्याच्या संबंधाने जे काही परिस्थिती निर्माण होईल, त्याच्या संबंधाने कायदे किंवा त्याच्या संबंधाने नियम घटनेत असणं शक्यच नाही. त्यामुळे परिस्थिती जशी बदलत जाते तशा घटना दुरुस्त्या कराव्या लागतात. घटना दुरुस्तीची तरतूद घटनेमध्येच करण्यात आलेली आहे. 368व्या कलमामध्ये त्यासंबंधीचे तरतूद करून ठेवलेली आहे. भारतीय राज्यघटना म्हणजे धर्मग्रंथासारखं नाही आहे. धर्मग्रंथ असं मानलं जातं की ईश्वराने किंवा त्याच्या ईश्वराच्या प्रतिनिधींनी लिहिलेले आहेत, त्यामुळे माणूस त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. मग ती गीता असेल, कृष्णाने अर्जुनाला सांगितली, तुम्ही आम्ही मध्ये त्याच्यात काही बदल करू शकत नाही. कुराण असेल, मोहम्मद पैगंबरांनी लिहिली जे ईश्वराचे प्रेषित होते. बायबल ख्राइस्टने लिहिलं जो स्वतःला ईश्वराचा पुत्र मानायचा, अवतार मानायचा. गुरुग्रंथ साहिब गुरु नानकांनी लिहिलं, बाकीच्यांचं पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे, पण ते त्याच दर्जाचे होते. तुम्ही आम्ही सामान्य माणसं किंवा शासन व्यवस्था, प्रशासन, न्यायालय त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही. परंतु घटना ही काही धर्मग्रंथ नाही, त्यामुळे घटनेमध्ये बदल करण्याची तरतूद हे उत्तम घटनेचं लक्षण मानलं जातं. तर अशी पहिली घटना किती साली झाली? तर भारतीय घटना लागू झाल्यानंतर लगेचच 1 वर्षांनी म्हणजे 1951 साली पहिली घटना दुरुस्ती झाली. अँटी डिफेक्शन लॉ. आता अँटी डिफेक्शन लॉ म्हणजे मराठीमध्ये त्याला पक्षांतर बंदी कायदा असं म्हटलं जातं. पक्षांतर भारतीय राजकारणामधला सगळ्यात मोठा प्रश्न होऊन बसलेला होता 1985च्या पूर्वी. हरियाणा नावाचं राज्य आहे, त्याच्यामध्ये भजनलाल नावाचे गृहस्थ होते. ते 70 आणि 80च्या दशकामध्ये बराच काळ मुख्यमंत्री राहिले. सुरुवातीला काँग्रेसचे होते, तेव्हाही तेच मुख्यमंत्री.
जनता पक्षाचं सरकार आलं तर हे जनता पक्षात गेले, त्यामुळे मुख्यमंत्री तेच राहिले, आणि त्याच्यानंतर पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं तर हे पुन्हा काँग्रेसमध्ये आले. पक्षांतर करणं हे नेत्यांसाठी अगदी सहज साधी सोपी गोष्ट होऊन गेलेली होती, आणि जिकडे सत्ता तिकडे आपण, अशी त्यांची भूमिका असायची. मराठीमध्ये म्हण आहे, त्याला उगवत्या सूर्याला नमस्कार. तर नेते हे विचारांशी पक्षाशी एकनिष्ठ असणारे असे नव्हते, सत्तेशी एकनिष्ठ असणारे नेते असायचे, आणि त्याच्यामुळे ते जिकडे सत्ता असेल तिकडे फिरायचे. तर हा भारतीय राजकारणाला मोठा प्रॉब्लेम होऊन बसलेला होता राजकारणातला. तो सोडवण्याचा प्रयत्न राजीव गांधींच्या सरकारने 1985 नंतर केला, आणि 52व्या घटनादुरुस्तीने या संबंधीचा कायदा करण्यात आला, 52nd अमेंडमेंट. त्याच्यानंतर घटनेचे प्रकार आपण पाहिलेले होते, आठवते का पहा तुम्हाला. घटनेचे प्रकार: लिखित घटना असते, अलिखित घटना असते. जगातली पहिली लिखित घटना आधुनिक काळातली अमेरिकेची घटना मानली जाते. अलिखित घटना जगातली ब्रिटिश राज्यघटना अलिखित आहे. आपण हेही पाहिलं. लिखित याचा अर्थ सर्व कायदे एकत्रितपणे एका पुस्तकामध्ये आणून त्याला नंबरिंग करून, आर्टिकल्स त्याला म्हणतो आपण, किंवा कलम मराठीमध्ये, कलमवार लावलेले असतात. त्याच्यामध्ये बदल केले जातात, ते कलम ॲड केलं जातं किंवा कलम काढून टाकलं जातं, किंवा कलमामध्ये बदल केला जाऊ शकतो. अलिखित राज्यघटनेमध्ये कायदे लिहिलेले असतात, पण ते एकत्रित आणलेले नसतात किंवा त्यांचं संपादन केलेलं नसतं. उदाहरणार्थ ब्रिटिश राज्यघटनेतला कायदा, अगदी सुरुवातीचा काहीतरी कायदा 8व्या शतकातला असेल, दुसरा 12व्या शतकातला असेल, तिसरा 15व्या शतकातला असेल, आणि चौथा कालपर्वात झालेला असू शकतो. एकत्रितपणे ते संपादित केलेले नसतात, त्याला कलम क्रमांक दिलेला नसतो, त्याला म्हणतात अलिखित राज्यघटना. अलिखित राज्यघटना संसदेमार्फत बदलली जाऊ शकते, त्यामुळे ती मोस्ट फ्लेक्झिबल असते. ब्रिटिश राज्यघटना ही अलिखित राज्यघटना असल्यामुळे सगळ्यात फ्लेक्झिबल आहे. पहिली लिखित मी आत्ताच उल्लेख केला, अमेरिकेची राज्यघटना आहे. हंबुराबी या माणसानी पहिल्यांदा लिखित राज्यघटना आणली. कायदा लिहून तो आपल्या नागरिकांसमोर ठेवायचा आणि त्याच्याप्रमाणे कारभार करायचा. हे तत्त्व पहिल्यांदा हंबुराबी या बॅबिलोनियामध्ये राहणाऱ्या राजांनी कित्येक शतकांपूर्वी केलेलं होतं. त्याच्यानंतर आधुनिक काळामध्ये अमेरिकेत पहिल्यांदा घटना लिहिली गेली, आणि मग आपणही लिखित घटना स्वीकारली. म्हणजे आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं, पण आपण त्या बाबतीत ब्रिटिशांचं अनुकरण न करता अमेरिकेचं अनुकरण केलं. त्यामुळे ब्रिटिशांची राज्यघटना, पुढचा प्रश्न तोच आहे की ओनली अनरिटन कॉन्स्टिट्यूशन अमंग द फॉलोइंग. बाकीच्या पण आहेत, इस्रायलची पण आहे, काही प्रमाणात ती अलिखितच अशी मानली जाते, परंतु मी इथे त्याचा उल्लेख केला नाही, म्हणून अमंग द फॉलोइंग हा शब्द नीट लक्षात घ्या. खालीलपैकी. ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये लँग्वेजकडे, एक एक शब्दाकडे, एक एक अक्षराकडे लक्ष देणं गरजेचं असतं. त्याचे अर्थ बदलतात आणि त्याप्रमाणे प्रश्नांची उत्तरं पण बदलतात. पाकिस्तानला आपल्याबरोबरच स्वातंत्र्य मिळालेलं होतं, एक दिवस आधी मिळालेलं होतं.
परंतु त्यांची घटना तयार व्हायला बराच काळ जावा लागला आणि त्यांची पहिली राज्यघटना 1956 तयार झाली. आपण 3 वर्षात तयार केली. 46 ते 49 म्हणजे 47 जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ऑलरेडी घटना तयार करण्याची आपली प्रक्रिया चालू झालेली होती. 49 ती पूर्ण झाली आणि 50 घटना आपण लागू केली. म्हणजे या लोकशाही प्रक्रियेत भारतामध्ये कुठलाही अडथळा आला नाही. लष्कराने पहिल्यापासून अतिशय व्यावसायिक असा दृष्टिकोन, प्रोफेशनल ॲटिट्यूड ठेवलेला आहे. त्याच्यामुळे लष्कर राजकारणामध्ये सहभागी होत नाही. पाकिस्तानमध्ये याच्या नेमकं उलटं आहे. पाकिस्तानमध्ये खरी सत्ता आजही लष्कराच्याच हातात आहे. लष्कराची एक विंग आहे, ISI त्याला म्हटलं जातं, इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स. तर ISIच्या मार्फत पाकिस्तानची सत्ता चालवली जाते. जगातली सर्वात ताठर राज्यघटना कोणती? अमेरिकेची राज्यघटना. एक घटना दुरुस्ती करायची असेल तर किमान वर्ष दीड वर्षाचा काळ सहज लागतो. अनेक फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये. अमेरिकन सहसा घटना बदलण्याच्या भानगडीत पडतच नाहीत. ते प्रोसेस बदलतात. घटनेतले शब्द तसेच राहतात. त्यामुळे 200 वर्ष होऊन गेली तरी केवळ 27 घटना दुरुस्त्या त्यांच्या फक्त झालेल्या आहेत. आणि त्यापैकी 14 पहिल्या ज्या आहेत त्याच्यात फंडामेंटल राईट्स त्यांनी नव्याने ॲड केले. म्हणजे खरोखर असलेल्या तरतुदींमध्ये दुरुस्ती ही फक्त 13, म्हणजे अगदी खऱ्या अर्थाने घटना दुरुस्त्या 200च्या पेक्षा जास्त वर्षांमध्ये 13च म्हणाव्या लागतील. त्यामुळे ही ताठर राज्यघटना आहे, रिजिड आहे. रिजिड याचा अर्थ किंवा ताठर याचा अर्थ बदलायला कठीण असलेली राज्यघटना. आपण पाकिस्तानचा विचार करतो, पण या प्रश्नपत्रिकेमध्ये मी श्रीलंकेसंबंधी पण एक प्रश्न विचारलेला आहे. शेजारी राष्ट्रांसंबंधी फारसे प्रश्न नाही आहेत, पण एखाद दुसरा प्रश्न अपेक्षित आहे तुम्हाला. थोडंसं इकडे तिकडे पण बघायला लागतं की फक्त इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन नाही, थोडंसं कंपॅरिझन पण करायला लागते. पाकिस्तानपेक्षा आपण थोडासा विचार केला म्हणून आपल्या लक्षात आलं की आपली घटना 50 साली लागू झाली तर यांची घटना लागू व्हायला 56 साल उजाडलं. म्हणजे आपण किती चांगल्या व्यवस्थेमध्ये राहतो आहोत याची जाणीव त्याच्यामुळे होते. त्याच्यामुळे थोडं इकडे तिकडे बघणं पण गरजेचं आहे. श्रीलंका बिकेम इंडिपेंडंट रिपब्लिक इन 1972. 1972 श्रीलंका स्वतंत्र झालं. श्रीलंकासुद्धा आपल्यासारखंच ब्रिटिशांच्या ताब्यात होतं. त्याला सिलोन म्हणायचं. सिलोन रेडिओ तुम्ही ऐकला असेल, लहानपणी ऐकला असेल, तुमच्या आईवडिलांनी ऐकला असेल. त्यावरच्या बिनाका गीतमाला तुम्ही ऐकले असतील. अमीन सयानीचा आवाज तुम्ही ऐकला असेल. श्रीलंका हे नावसुद्धा त्याला 1972 मिळालं आणि ते त्यावेळेला स्वतंत्र गणराज्य झालं. तोपर्यंत ते ब्रिटिशांच्या ताब्यातलं डोमिनियन स्टेट होतं. प्रोव्हिजन्स अबाउट पार्टी सिस्टम आर इन्क्लूडेड इन शेड्यूल नंबर. पक्षपद्धतीविषयी तरतुदी असलेली भारतीय संविधानामधली अनुसूची आपण हे सगळं पाहिलेलं आहे. शेड्यूल्स म्हणजे काय, भारतीय संविधानामध्ये किती अनुसूची किंवा किती शेड्यूल्स आहेत. 12 एकूण शेड्यूल्स आहेत. 11व्या आणि 12व्यामध्ये जिल्हा किंवा शहर आणि ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधीचं वर्णन आहे. आणि 10व्या परिशिष्टामध्ये म्हणजे 52व्या घटना दुरुस्तीने साधारणपणे 1985च्या वेळेला 87च्या वेळेला ॲड केलेली 10वी अनुसूची, 10th शेड्यूल.
1985मध्ये हे 10वी अनुसूची ॲड करण्यात आली. आणि मग किती अनुसूची आहेत ते पण आत्ता आपण पाहिलं, 12 अनुसूची भारतीय संविधानामध्ये आहे. प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी इज the dash person to become Prime Minister of India, including acting Prime Ministers. हे कितवे पंतप्रधान आहेत? 15वे. आपलं लेक्चर ते यूट्यूबवरती आहे, ते काढून पहा. विकिपीडियाची एक लिंक मी तुम्हाला दिलेली होती, ती लिंक पण काढून पहा. त्या लिंकमध्ये तुम्हाला हे 15वे कसे आहेत ते स्पष्ट होईल. म्हणजे इन्क्लुडिंग ॲक्टिंग प्राईम मिनिस्टर्स, कार्यवाहक पंतप्रधान किंवा प्रभारी पंतप्रधान, हे सुद्धा आपल्याकडे गुलझारीलाल नंदा 2 वेळेला ते झालेले आहे. तर हे धरून हे कितवे आहेत? तर ते 15वे आहे. अमेंडमेंट कॉन्स्टिट्यूशनची करण्यासाठी मी अगदी मगाशीच सांगितलं 368वं कलम आहे. पुढचा एक आणखीन इंटरेस्टिंग प्रश्न आहे, हाऊ मेनी ऑफ द फॉर्मर प्राईम मिनिस्टर्स ऑफ इंडिया आर स्टील अलाइव्ह? डॉक्टर मनमोहन सिंग आहेत आणि श्री देवेगौडा, हे दोघंही हयात आहेत. बाकीचे आज दुर्दैवाने कोणीही हयात नाही. त्याच्यामुळे फॉर्मर प्राईम मिनिस्टर्स फक्त 2 हयात आहेत. वोटिंगचं एज, आता तुमच्यापैकी काही जण एलिजिबल झालेले पण असतील, बहुतेक सगळे एलिजिबल झाले असतील, पण मला वाटतं ते 2019 नंतरच झाले असणार आहेत. त्यामुळे आता तुम्हाला पुढची निवडणूक ज्या वेळेला येईल त्यावेळेला मतदान करण्याचा अधिकार आहे. 18व्या वर्षी भारतामध्ये 18 पूर्ण झालेला व्यक्ती भारतामध्ये मतदान करू शकतो. तर त्याच्यासाठीची जी काही घटनादुरुस्ती होती, ती घटनादुरुस्ती साध्या बहुमताने होते की 2/3 बहुमताने होते की 2/3 बहुमत अधिक किमान निम्म्या राज्यांची मान्यता त्याला लागते की सर्वच राज्यांची मान्यता लागते? तर याचं बरोबर उत्तर आहे 2/3 बहुमत प्लस at least 1/2 of the state assemblies should ratify that amendment. तर हे उत्तर लक्षात ठेवा. Who among the following was an acting prime minister for some time? त्याचाही उल्लेख मगाशी मी केला, गुलझारीलाल नंदा. Then who among the following prominently fought for the right to information? हे 4 नावं जी दिसत आहेत त्याच्यामधलं एक नाव तुम्हाला लगेच ओळखता येईल, ते म्हणजे अण्णा हजारेंचं नाव आहे. अण्णा हजारे हिंद स्वराज ट्रस्ट या त्यांच्या संस्थेमार्फत काम करतात. युनिटरी आणि फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट असे 2 प्रकारच्या शासन व्यवस्था असतात. तर खालच्या 4 देशांपैकी UK युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे. आता हा सॅम्पल क्वेश्चन पेपर मी तुम्हाला दिलेला होता, त्याची उत्तरंसुद्धा तुम्हाला बघायला मिळाली असतील. बऱ्यापैकी लोकांनी हा प्रश्नपत्रिका ही सोडवलेली आहे. तर ह्या प्रश्नपत्रिका अजूनही तुम्ही सोडवू शकता. त्या सोडवा, अजून एखाद दुसरा दिवस आपण ते चालू ठेवू, सराव करा आणि पुढच्या मीटिंगमध्ये आणखीन काही गोष्टींची चर्चा मी करतो, म्हणजे तुम्हाला पेपर सोडवणं सोपं जाईल.